हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे सरांचं नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, माझं स्वयंपाक तर झालं आहे. मस्त मसाला कारलं बनवलं आहे आणि रात्री मी डाळ भात बनवलेला होता. तर व्हाईट भात जरा उरलेला आहे, तर तो परतवती आहे. तर त्यासाठी तर मस्त फोडणी वगैरे देऊन घेतली. आता हा भात परतवून घेते. आताच माझं सकाळचं सगळं काम वगैरे आवरलं आहे. थोडंसं खाली टी व्ही वगैरे बघितला आणि आता मी आले वरती माझ्या टॅबलेट्स घ्यायला. आणि संतोष पण रात्री आले, जरा त्यांना यायला टाईम झाला होता. किती वाजले होते यायला? 12 वाजले असते. 12 12:30. अच्छा, जेवण केलं का आल्यावर? का जेवण करून आले ते? केलं होतं. ओके, झाली मग झोप. आणि सकाळी ना मला आज राग येईल होता यांचावाला. मी तुम्हाला इथून मागं 2-3 वेळा उठवलं. त्या दिवशी काय मला म्हणे तुला काय प्रॉब्लेम आहे, मी झोपलंय तर. मी जेव्हा उठवते ना तेव्हा मला असं बोलत्या. मग मला आज राग येईल होता, मी यांना 10 वाजेपर्यंत उठवलंच नाही. पण नंतर म्हटलं जाऊ द्या भाऊ, ऑफिस आहे, कसं आहे नाही का. त्याच्यामुळे फोन केला, मला जेवायचं होतं म्हणून. म्हटलं जेवायला येत्या काय. मग तेव्हा माझं फोनने उठले, नाही तर उठवलंच नसतं. सॉरी म्हणा. मग तुम्ही मला कशी बोलत आहे? काय बोललो? त्या दिवशी नाही का मी तुला काही प्रॉब्लेम आहे म्हणे मी झोपलोय तर. म्हणजे ट्युटीत होती मला. मग तुम्ही झोपले किती होते? झोपू दे ना, एखाद दिवस झोपल्यानं काय होतं? त्याच्यानंतर पण एकदा उठवायला आले तेव्हा पण म्हणे झोपू दे झोपू दे, नुसते झोपू दे. झोपू दे ना, मग काय होतं? झोपन मग मी कुठे म्हणते, पण मला म्हणत नका जाऊ असं की मला उठून देत जाई. आता दिवशी पुण्याला जायचं होतं तेव्हा पण मीच उठून दिला. अलाराम वाजला तर तुम्हाला जाग नव्हती. मग म्हणे मी 1-2 नंबरचा अलाराम वाजन तेव्हा उठन म्हणे. स्वतःला किती असं करते. काय आता मला तर टेन्शन आलंय बाई. मी गेल्यावर तुम्हाला कोण उठून दे. फोन करायचं. तो फोनचा आवाजच पोचत नाही तुमच्या कानापर्यंत. फोन करून. अच्छा, आज लयच हसू राहिले. संतोषने नवीन मोबाईल घेतलाय. कॉंग्रॅच्युलेशन. काही पेढे बिडे नाही आणले का? तुम्ही नवीन मोबाईल घेतला मग काही आम्हाला आमचं तोंड गोड करायचं ना. कोणता मोबाईल घेतला बघू? वेले हसू राहिले. दाखवा ना माय. हे बघा, हा मोबाईल घेतलाय. काय नाव आहे याचं? शॉप करायला आवडत मला. मग घेतला कायला? मग हा माझा वापरा आणि तो मला द्या. आता सेटअप पण केलं ओके, पण मग हा पण हँग होतो ना परत. मग तुमच्यावर हँगचेच दिवस येतील. आळस घ्या देऊन एकदा. किती मोठा आळस हा माणसाचा शत्रू असतो, माहित नाही तुम्हाला? शिकवेल नाही शाळेत. कसं वाटतंय मग आयफोन घेतल्यावर? काहीच नाही वाटत आहे. खिसा खाली खाली वाटत. तुमचा खिसा असं बी खालीचे, त्याच्यात काही राहतच नाही, सगळं अकाउंटला राहत. तेच ना, खाली वाटतं ना. अच्छा, पण मग तुम्हाला असं कधीतरी वाटत असेल ना, म्हणजे जेव्हा तुमच्याकडे पैसे नव्हते तेव्हा वाटत असेल ना यार मी पण म्हणजे आयफोन घ्यावा. नाही, जेव्हा पैसे नव्हते तेव्हा असं वाटत असेल मी साधा फोन घ्यावा, तो बटनाचा. मग नंतर वाटत असेल, जर बटनाचा आल्यावर वाटतं असेल ना अँड्रॉइड घ्यावा. अँड्रॉइड घेतल्यावर आता आयफोन डायरेक्ट. फोन घ्यायचा होता, किती दिवस घेतला नव्हता म्हणून म्हणलं कोणता घ्यावा. तुमच्या जुन्या फोनला किती दिवस झाले? 5-5.5 6 वर्ष झाले. 6 वर्ष झाले का? ओके, तरी पण चालू ठीकठाक चालतोय. फक्त कधी टाक वाजत? 20 मध्ये घेतला तो. किती? 21 मध्ये? 26 चालू. हां, कसं वाटतंय मग तुम्हाला ते सांगा ना मला. कसं वाटतंय म्हणजे काय वाटत नाही, घेतला फोन घेतला, काय वाटत नाही. अच्छा, पण माणसाचं एखादं ड्रीम राहतं ना. असं काही नाही. आता समजा तुमच्याकडं कार नाही तर तुमची एखादी ड्रीम कार पण असेल ना, तसा ड्रीम मोबाईल पण असू शकतो. नाही आहे का? घेतला फोन घेतला. हां, असं. बरं, तुमच्या मोबाईलची स्टोरी आहे का तुमच्याकडं? किती मोबाईल झाले आता? की तो मोबाईल तुमचा तिसरा? तो दुसरा होता का? दाखवतो. म्हणजे स्वतःला घेतलेला दुसरा आहे हा. आधी तर जुने पुण्याच वापरलेले आहे. हा तुमच्यासाठी पहिल्यांदा घेतला होता केक? दुसरा. आणि तो तिसरा? हा तिसरा. आणि याच्या आधी कोणचा होता? त्याच्या आधी रेडमीचा होता काहीतरी.
तो कुठे आहे? रेडमी. तर ते शालू दिलता. अच्छा, त्यांनी तुमचे फोन वापरले काय? तिने घेतला होता तो, पण तिने नाही चालला नाही वाटत. तिने नाही वापरला मग. ती दुसरं नाही घेतला मी तो. तो तुम्ही आता घेतला होतोच ना. हम्म. तो हा. आणि हा त्याच्या आधी मग अमोलचा होता माझ्याकडे छोटा कीपॅडवाला. बटनाचा. सॅमसंग. हा. अच्छा, म्हणजे किती हात? तो एक शालू दिला, 2 हात, 3 हात, 4. त्याच्या आधी एक अण्णांचा होता 2700 नोकिया 2700 म्हणून. तो किती दिवस वापरला? तो एखादा वर्ष वापरला असता. त्याच्यानंतर तो बटनाचा किती दिवस वापरला? अमोलचा पूर्ण इंजिनिअरिंग वापरला. अच्छा, म्हणजे इंजिनिअरिंग होतं तुमच्याकडे, अँड्रॉइड मोबाईल नव्हता. मग इंजिनिअरिंग झाल्यावर तो घेतला का? दिदी दिल तो? हा. तो कोणता होता? सॅमसंग? नाही ना तो हा होता ना रेडमी. रेडमी. अच्छा, मग तो का म्हणून दिला होता तुम्ही त्यांना, दिदीला? कोणता? हा घ्यायचा होता तो म्हणून. खराब झाला खूप. तो किती दिवस वापरला? तो 17ला घेतला. 17, 18, 19, 20, 21, 5 वर्ष, 4.5 वर्ष. तेव्हा तुम्ही जॉबला होते का तो घेतला तेव्हा? हा. तो घडता नव्हतो. तो ऑनलाईन घेऊन गेले. मग हा तुम्ही स्वतःच्या कामावर घेतला का? हा कधी 21 मध्ये घेतला होता ना? ओके. आणि हा एक 3, 4, 5 मोबाईल झाले तुमच्याकडं. माझा 4था आहे हा. मी काही कमवत नाही तरी. डेंजर होतो. तुम्ही घेऊन दिलेला हा दुसरा आहे. याच्या आधी तो एक घेऊन द्यायला होता, तो पहिला. त्याच्या आधी माझ्याकडे एक होता रेडमीचा, तो सोनू वापरतो तो. त्याच्या आधी जिओचा होता. ओके. पण माझ्याकडे काही गरीब एवढे मागायचे नाही. लाजले पाहिले का? संतोष, मला हा मोबाईल देत आहे, घेऊ का मी? तुम्ही मला कमेंट करून सांगा. अहो पण तुम्ही घेऊन गेले मम्मीला, मग घेऊन घरी यायचं काम तुमचं नाही का? घेऊन आपली ट्रॉली आपल्या सोबत घेऊन यायची ना. तुम्ही गेले, तुम्ही तिथे ठेवून यावा का? केला बा बोलला की काल देऊन दिलं. कोणता फोन आहे? आयफोन आहे. आता माहिती. मला नाही घेतला. आपला काढून फोन दाखव पटकन. बोललो ना, 2-3 पाहुणे परत गेले, लवकर आणून द्या. मग काय करायचं इथे येऊन? इथे येऊन काय करणार त्या? आपल्या घरी कसं आपलं घर कसं आपलं घर ते लोक आणला का? अरे वा 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 वा. छोटा मस्त आहे. छोटा एवढे मोठे पैशाच्या मानाने किती? पण जे कधी आणू चला ना, तिकडे घेतला का? काल घेऊन आलो, मित्रांनी घेऊन गेलो होता. आत्ताच माझा स्वयंपाक तर झालाय बनवून. मस्त आज रात्रीसाठी मेथीची भाजी बनवली, बाजरीच्या भाकरी आणि आमचा आमरस. कारण की जो की संतोषचा खूप जास्त फेवरेट आहे, तर मग आमरस तर बनवलाच आहे. पण मग मी आता स्वयंपाक झाला आहे आणि आता इथं बाहेर मस्त गार हवा घेते, कारण की जेवायलाच कोणी नाही आलेलं आहे. संतोषला जरा टाईम आहे जेवायला यायला, तर मग आम्ही सगळे त्यांची वाट बघतोय. ते आले की मग आम्ही सगळे सोबतच जेवण करू. तोपर्यंत इथं हवा घेते, कारण की मध्ये खूप जास्त गरम होते. तर आत्ताच आमचं सगळ्यांचं मस्त जेवण वगैरे झालं आणि माझं सगळं काम आवरलं आहे. मस्त किचन वगैरे आवरून झालं आहे, भांडे वगैरे झाले आणि माझ्यासाठी तर मस्त दूध पण तयार करून ठेवलं आहे. दूध थोडंसं गार होऊन जाते तोपर्यंत मम्मी त्यांच्यासोबत टी बघते. आधी दार लावून घेते.